आपल्यासोबत शिवसेना आमदार मनीषा कायंदे आहेत। मॅडम, काय सांगाल? काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पगडी मुक्त करण्याचा जी घोषणा केली, काय एकूणच त्या प्रकल्पाविषयी काय सांगाल आणि किती फायदा होईल असं वाटतं? खरं हा तर एक ऐतिहासिक निर्णय आहे। म्हणजे न भूतो न भविष्यती असा निर्णय माननीय एकनाथजी शिंदे यांनी मुंबईकरांसाठी येणाऱ्या नवीन वर्षाचं हे मोठं गिफ्ट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। कारण लाखो लोक, जवळजवळ 19,000 सेस बिल्डिंग आणि त्यामध्ये राहणारी लाखो लोक यांना दिलासा मिळणार आहे। कारण त्यांचं पुनर्विकासाचे प्रश्न अडकले होते। मालक आणि भाडेकरू यांच्यातला जो संघर्ष होता, जो विकोपाला गेला, जो कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत गेला, तर त्यामध्ये असं काही सोल्युशन माननीय एकनाथजी शिंदे यांनी काढलेलं आहे की यामध्ये मुंबईकर म्हणजे जो मूळ मराठी माणूस आहे मुंबईतला, काही लोक नुसतं वल्गना करतात, मराठीवरून नुसते भांडणं लावण्याचे कार्यक्रम करतात, परंतु इकडे माननीय एकनाथजी शिंदेने करून दाखवलंय। काल उद्धव ठाकरे या ठिकाणी आले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती सडकून टीका केली। उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाहीये, ते रद्द करा, 2 नंबरला काय किंमत नसते, अशा प्रकारची टीका केली। शिवसेनेत उद्धव ठाकरे कधीतरी 2 नंबरवर होते बाळासाहेब ठाकरे असताना, मग त्याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे? आणि 1 नंबर आणि 2 नंबर हा खेळ करण्यात काही अर्थ नाही आहे। परफॉर्मन्स बघितला पाहिजे, लोक परफॉर्मन्स बघतात। माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो, ते परफॉर्मर आहेत आणि जनतेने त्यांच्यावर वारंवार विश्वास दाखवलाय। आज ते तब्बल 5-6 वेळा निवडून आलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या बोलण्याला अर्थ नाही, हे केवळ त्यांच्याबद्दलच्या आकसापोटी हे सगळं बोलतायत। सातत्याने तुमच्या पक्षाचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, या संदर्भात ते म्हणाले की हे सातत्याने व्हिडिओ बाहेर येतात, यावर कुठलीही कारवाई होत नाही, महायुती सरकारने एक पांघरून मंत्री असा विभाग काढावा। मला असं वाटतं की हे सगळे व्हिडिओ आहे ते तपासून बघितले पाहिजे, किती खरं आहे किती खोटं आहे। आणि ज्या ज्या लोकांबद्दल असे व्हिडिओ आले, तर त्यांनी तर सर्रास सांगितलं ना समोर येऊन की लावा म्हणून चौकशी, घाबरत नाही आम्ही चौकशीला। रोहित पवारांनी मध्यंतरी माहिती दिली की महाराष्ट्रामध्ये म्हणजे क्राईम रेट हा यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि खास करून महिलांचा विनयभंग मोठ्या प्रमाणात होतो। देशामध्ये 2 नंबरला विनयभंगाच्या तक्रारी या महाराष्ट्रामध्ये आहेत, कसं बघताय? बघा, आपण तक्रारी किती आहेत आणि कन्व्हिक्शन रेट बघितला पाहिजे। कन्व्हिक्शन रेट पण दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि यावर रिपोर्टिंग होत आहे। पूर्वी रिपोर्टिंग होत नव्हतं, ते रिपोर्टिंग आता होत आहे आणि त्याच्यावर ऍक्शन, मग महिलांवर होणारे सायबर गुन्हे देखील असतील किंवा प्रत्यक्ष फिजिकल व्हायलन्स देखील असेल, तर यावर सरकार खूप गंभीर आहे आणि अत्यंत प्रत्येक प्रकरण हे गांभीर्याने हाताळलं जात आहे। परंतु आपल्याला माहिती आहे की महिलांवर अन्याय अत्याचार करणारे 95% हे त्यांच्या ओळखीतलेच लोक असतात आणि त्यातून हे असे अनेक विषय येतात। परंतु कोणी ओळखीचं असो किंवा न ओळखीचं असो, जे गुन्हे होत आहेत त्याला आळा घालणं निश्चितच आवश्यक आहे। धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। ह्या होत्या शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे। मी गुणवंत नांगर, DRV न्यूज, नागपूर।